तर मुलाला चालायला होत नाही, संध्याकाळी चालायला होत नाही आम्हाला. आणि आमचा रस्ता हे असा झालाय. आणि मतदान करा आले की मतदान रस्ता करून देतो म्हणतात. कुणी मतदान झाले की नंतर फिरून रस्त्याला बघत नाहीत. आम्ही इथं कसं कंडिशन मध्ये राहायला ते आमच्या जीवाला माहित आहे. प्रतिनिधी कोण आले का आतापर्यंत? आतापर्यंत कोणीच आले नाही इथं बघायला. इथले जे नगरसेवक आहेत ते निवडून आल्यानंतर कधी चालेल नाही असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की या नगरसेवकांना कशासाठी निवडून दिलेला आहे. ही जर प्रश्न जर आलेल्या नगरसेवकाला जर माहित नसेल तर त्या नगरसेवकांनी आत्मचिंतन करायला हवे की लोकप्रतिनिधी यासाठी निवडून दिले जातात की ते जेणेकरून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. तर प्रश्न जर ते प्रश्नच असतील तर त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा जनतेने मला निवडून दिलेलं आहे की मी जनतेचं काम केलं पाहिजे या नाही केलं पाहिजे. हे जे जनता आहे जोपर्यंत हे असे प्रश्न आहेत ते मिटले नाही या जनतेचा आक्रोशाला तुम्हाला सामोरे जावं लागेल असं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इशारा देतो. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राजेंद्र दादा पातोडे आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सुजात दादा आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। पुन्हा बोलायचं तुम्हाला बोलायचं चला 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 बोला दांडगे बाई. जिथे जिथे तुमचा प्रॉब्लेम आहे तिथे तिथे हे करा ना. चला चला पुढे प्रॉब्लेम नाही. चला 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 या. पाणी बिणे सगळंच पाणी देखील वरी चढत नाही. तुमचा पण पाणीचा प्रेशर देत नाही. बोलायचं ना मध्ये बोलायचं. पाणी मला एवढ्या उतारावरून आम्हाला इकडे भरावं लागते पाणी. पाणी कधी येते इथं? कधी येते? 2 तास टाइम काय पाणी काय 12ला आलं तर लगेच 3ला जाते. रात्री तर 12लाच येते. ते बघा हा खड्डा बघा. पाणी एवढ्या सगळ्या जणांना 4च नळ काढून नाही पाणी वेळेवर येतं का? वेळेवर येते पण भेटतच नाही ना. 4 नळ आहेत फक्त. पाणी बोला काहीतरी बोला. 4 नळ आहेत फक्त एवढ्या सगळ्या घरांमध्ये. 50-60 घर आहेत. 50-60 घरामध्ये 4च नळ आहेत. आणि ते खड्डा तर फोन केला भेटायला गेले सगळे तरी कुणी सुद्धा बघायला नाही आले. आणि तिकडं पण बघा आम्हाला गटार नाही पाणी नाही ना रस्ता पण नाही. तुमचं भांडण वगैरे होत असतील ना? दररोजचं भांडणं होतात. काय करायचं प्रत्येकाचे भांडणं होतात. मग आता तुम्ही ठरवायचं हे भांडणं आपसमध्ये करायचं का शासन प्रशासनासोबत करायचं? प्रशासन तुम्ही आपसमध्ये किती भांडण केले तरी हा प्रश्न मिटणार नाही. तुमच्याच 2 दिवसाला 4 दिवसाला एकाचं डोकं फुटत राहणार. तिकडे चला तिकडे पण लय घाल. दाखवा लाईव्ह व्हायचं दाखवा. या कोण आहे? चला चला तिकडे त्या कोपऱ्याला पण बघा. लाईव्ह व्हायचे बघा पाणी सुद्धा भेटत नाही आम्हाला. पुढं लास्ट कॉर्नरला मग हे कचरा बघू शकता तुम्ही. तिथलं कोण आहे? काम करायचं कोण आहे? रस्ता म्हणायचं का? हाच मोठा प्रश्न आहे. इतकी भयानक अवस्था आहे. नेमके या नवी मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांची नेमकी जबाबदारी काय आहे हा प्रश्न या परिस्थिती बघितल्यानंतर आम्हाला कळतो. वरचा डोंगरावरचं सगळं. पाणी ते घाण आहे, इथूनच यावं जावं लागतं. लहान लेकरं कशी आजारी पडणार. सफाई कामगार येत नाही येतच नाही, कधीच येत कधीच येत नाही. नाही. आम्ही एकदा ऑफिसला गेलो होतो. कुठलेही सफाई कामगार या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे येत नाहीत असा आरोप इथल्या नागरिकांचा आहे. नक्कीच आम्ही या आता एक काम करा. स्थानिक प्रश्नावरती आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाज उठवणार आहोत.